So, I am Professor Seema Karai, and today we are going to perform our basic science physics practical number 10, that is p-n junction diode characteristics. So, let us see that practical. So, see this experiment number 10, p-n junction diode. Okay. So, what is course outcome? Apply the principle of electricity and magnetism to solve the engineering problem. So, today's practical learning outcome is use p-n junction diode to draw forward bias and reverse bias IV characteristics. तुम्ही हे ऑलरेडी सेकंड चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे p-n junction diode म्हणजे काय. वी हॅव स्टडीड द थेरी पार्ट ऑफ दिस. फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस p-n junction diode. फॉरवर्ड बायस कनेक्शनमध्ये काय असतं दॅट इज ऑल्सो वी हॅव स्टडीड. सो वी हॅव टू प्रॅक्टिकली लर्न द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ p-n junction diode फ्रॉम दिस टुडेज एक्सपेरिमेंट. तर p-n junction डायोडची थेरी आधी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते की फॉरवर्ड बायस म्हणजे काय. फॉरवर्ड बायस म्हणजे काय, p-n junction डायोडमध्ये p टाईप सेमीकंडक्टर आणि n टाईप सेमीकंडक्टर जो आहे सँडविच करून p-n junction डायोड फॉर्म झालेला असतो. मग p टाईप इट इज always when it is connected to the positive terminal of battery, and if n region is connected to the negative terminal of battery, then it is said to be forward bias. त्याला आपण काय म्हणतो, फॉरवर्ड बायस. आणि ज्या वेळेस p-n junction डायोड, व्हॉट इज रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसमध्ये काय की when the p region of p-n junction diode is connected to negative terminal of battery, it is connected to negative terminal of battery, and when n region is connected to positive terminal of battery, आपण काय करतो, n region is connected to positive, p region is connected to negative, then it is said to be reverse bias. कळलं. फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायसमध्ये काय, फॉरवर्ड बायसमध्ये p region is connected to positive terminal of battery and n region is connected to negative terminal of battery, then it is forward bias. आणि रिव्हर्स बायसमध्ये काय होतं की p region is connected to negative terminal of battery, n region is connected to positive terminal of battery, then it's said to be reverse bias. So this is the theory part. So now we'll go for next. आता आपण किटकडे जाऊया. p-n junction डायोड फॉरवर्ड बायस किट आहे हे, आणि रिव्हर्स बायस दोन्ही एकाच किटवरती आहे. तर आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पहिल्यांदा आपण फॉरवर्ड बायससाठी बघूया कनेक्शन कसं करायचं आहे. तर आपल्याला काय लागणार आहे, एक व्होल्टमीटर लागणार आहे, एक ॲमीटर लागणार आहे. इथे इनबिल्ट पॉवर सप्लाय हा जो नॉब आहे तो पॉवर सप्लायसाठी दिलेला आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला इथे डायोड दिसतोय. डायोड हा जो डायोड आहे दिस इज ट्रायंगल जो आहे इट इज कन्सिडर ॲज अ पी रिजन, आणि जी वर्टिकल लाईन दिसते इट इज कन्सिडर ॲज अ एन रिजन. म्हणजे हा पी पार्ट आहे आणि हा एन पार्ट आहे. सो हा निगेटिव्ह आहे दॅट इज वर्टिकल लाईन, आणि जो ट्रायंगल आहे दॅट इज पॉझिटिव्ह पार्ट ऑफ अ p-n junction डायोड. आता इथं निगेटिव्ह जो आहे आणि इथे मिली ॲमीटर कनेक्ट करायचं आहे, म्हणजेच करंट, इथं करंट मीटर आपण इथे करंट मेजर करणार आहे, आणि वोल्ट जो आहे तो इथे ॲक्रॉस कनेक्ट करणार आहे. वोल्ट मीटर इज ऑलवेज कनेक्टेड टू ॲक्रॉस द सर्किट. मग आता इथे वोल्ट मीटर तुम्ही कनेक्ट करू शकता. इथे मी कनेक्ट केलेलं आहे, आणि पॉवर सप्लाय इथं इनबिल्ट आहे. सो नो नीड टू एक्स्ट्रा बॅटरी. आता इथे इथे आहे स्टार्ट बटन आहे तुमचं इथे, त्याच्यामध्ये सर्किट ऑन होईल ज्यावेळेस आपण हा बटन ऑन करू. पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते की इथे बघा तुम्हाला दाखवतं आहे हे निगेटिव्ह एन डायोडचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे किंवा एन रिजन आहे इट इज कनेक्टेड टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. इथे बघा हे कनेक्शन इकडं कुठं गेलेलं आहे, हे हा पॉवर सप्लाय म्हणजे काय, हा बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे. इथे एन रिजन इज कनेक्टेड टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, आणि हा जो पॉझिटिव्ह रिजन आहे किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे डायोडचा इट इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी, किंवा इनपुट सप्लायचा जो पॉझिटिव्ह आहे इथे पॉझिटिव्हला कनेक्ट केला आहे. सो दिस इज टू बी दिस इज कन्सिडर ॲज अ फॉरवर्ड बायस कनेक्शन. हे काय आहे, फॉरवर्ड बायस कनेक्शन आहे. फॉरवर्ड बायसमध्ये आपण काय करणार आहे की आता टेबलकडे जाऊया. ऑब्झर्वेशन टेबल बघा त्याच्यासाठी काय आहे. ऑब्झर्वेशन टेबल, सी द ऑब्झर्वेशन टेबल. हा ऑब्झर्वेशन फॉरवर्ड बायस. तर लिस्ट काउंट ऑफ वोल्ट मीटर ऑब्वियसली 0.01 आहे. लिस्ट काउंट ऑफ मिली ॲमीटर जो आहे तो तुमचा आहे 0.01
1 दिलेला आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, वेगवेगळ्या फॉरवर्ड व्होल्टेजसाठी वेगवेगळ्या व्होल्टेजसाठी करंट किती येतं आहे ते आपण मेजर करणार आहे. हा नॉब व्हॅरी करणार आहे. त्याच्यासाठी नॉब व्हॅरी करायचं आहे. पहिल्यांदा हा 0वरती दाखवत आहे. व्होल्टेज जे दिसतं तुम्हाला हे 0 दिसतं आहे तुम्हाला, तुम्ही बघू शकता. आणि करंटसुद्धा दिसतं आहे तुम्हाला. ओके 0 दिसतो. पण त्याच्याही आधी आपल्याला नॉब ऑन करायचं आहे, पॉवर सप्लाय ऑन करायचं आहे. आता बघा पॉवर सप्लाय ऑन केला आहे मी. हे व्होल्टेज नॉब हा मिनिममवरती आहे आणि आता आपण असं व्हॅरी करू शकतो. तर मी आता व्हॅरी करून काय करते, आता 0.1 व्होल्टेज सिलेक्ट करूया. समजा हे 0.1 व्होल्टेज सिलेक्ट करते आहे मी. ठीक आहे. 0.1 व्होल्टेजला तुम्हाला करंट किती दाखवतो आहे, 0.5 मिली ॲम्पियर एवढा करंट दाखवतो आहे. ओके. सो मी पहिलं रीडिंग लिहिणार आहे 0.10, त्याच्यासाठी 0.5 मिली ॲम्पियर करंट आला आहे. त्यानंतर आपण काय करूया, पुन्हा नॉब व्हॅरी करूया. समजा 0.20 घेतलं, त्याच्यासाठी करंट किती दाखवतं आहे, 0.7 आलेलं आहे. सो 0.20 व्होल्टेज आहे, त्याच्यासाठी करंट आहे 0.7 दाखवते तुम्हाला. त्यानंतर मी आता पुन्हा अजून थोडा व्हॅरी करते. 0.3वर सिलेक्ट करूया आपण. ठीक आहे. 0.30 व्होल्टेज दिसतं तुम्हाला. करंट किती येतो तुमचा, आता 0.30साठी करंट किती दाखवतं आहे, 0.7 एवढाच करंट दाखवतं आहे, कॉन्स्टंट दाखवतं आहे करंट. त्यानंतर बघा 0.40 आपण सिलेक्ट करूया, म्हणजे 0.4 एवढं व्होल्ट सिलेक्ट करूया. ठीक आहे. तर 0.40 त्याच्यासाठी पण तुम्हाला करंटची व्हॅल्यू सेम दाखवते आहे, काहीच चेंज होत नाही आहे त्यामध्ये. तर आपण आता पुढचं रीडिंग घेऊया. 0.5साठी रीडिंग घेऊया, 0.5. ओके. तर 0.5ला रीडिंग काय दाखवतं, सेम दाखवत आहे. 0.5 + 0.7च रीडिंग आलं आहे तुमचं. पुन्हा आता 0.6 करूया. आपण काय करतो, व्होल्टेज इन्क्रीज करतो आहे. 0.1ने आपण व्होल्टेज इन्क्रीज करत आहोत. ओके. सो इन्क्रीज केल्यानंतर करंट सध्या काय वाढतो आहे का, नाही. करंट का नाही वाढत आहे, कारण डिप्लिशन लेअर ही कमी कमी होते. 0.60 व्होल्टेज आहे तुमचं आणि करंट सेम आहे 0.7. त्यानंतर नेक्स्ट आता आपण 0.1नी पुन्हा वाढूया व्होल्टेज. आता मी करते 0.7 व्होल्टेज. हे इनपुट व्होल्टेजचं नॉब आहे, आपण तो व्हॅरी करून आपलं व्होल्टेज जे आहे ते वाढवतो आहे. 0.7 व्होल्टेज करूया. ओके. 0.7ला किती दाखवतं, 0.8. आता थोडंसं वाढलेलं आहे ते. 0.7 व्होल्टेजला तुमचं करंट दाखवतं आहे 0.8 मिली ॲम्पियर. खूप कमी करंट आहे. जोपर्यंत डिप्लिशन लेअर पूर्ण कमी होत नाही तोपर्यंत करंट जो आहे तो कॉन्स्टंट किंवा खूप कमी दाखवणार आहे. खूप कमी प्रमाणात करंट वाहतो आहे, त्याच्यामुळे आपल्याला रीडिंगसुद्धा खूप कमी येतं. आता बघा 0.7च्या पुढे आपण आता पुढे वाढवतो अजून व्होल्टेज. बघा 0.73ला तुम्हाला करंट किती मिळालं आहे, 0.9. 0.73ला तुम्हाला करंट मिळालं आहे 0.9. त्यानंतर बघा 0.75 करूया आपण किंवा 74 करूया, तुम्हाला मिळालं आहे, म्हणजे हा थोडा थोडा वाढतो आहे. इथे 1 मिळालं आहे. आणि आता बघा ज्यावेळेस तुम्ही 0.8 करत आहे सडनली तुम्हाला करंट चेंज होताना दिसेल. बघा 0.8ला सडनली तुम्हाला करंट इन्क्रीज झालेला दिसतो. आणि एक मिनिट, इथे बघा 0.80ला तुमचा करंटची व्हॅल्यू किती दिसते आहे, 2.4 एवढी व्हॅल्यू दिसते तुम्हाला. ओके. सो 0.80 इट इज द ब्रेकडाऊन व्होल्टेज.
2.4 एवढं तुम्हाला रिडिंग दिसतं आहे. म्हणजेच काय की ह्या व्होल्टेज दिस 0.8 व्होल्ट इट इज द नी व्होल्टेज ॲट विच द सडन इन्क्रीज इन अ करंट वी कॅन ऑब्झर्व. तुम्हाला हे ग्राफद्वारे पण तुम्ही हे काय करू शकता, याचा ग्राफ प्लॉट करायचा. अशा 10 रिडिंग्स आपण ऑलरेडी घेतले आहेत. आता हे 10 रिडिंग्स जे आहेत तर याच्यामध्ये प्लॉट काय करायचं, ग्राफ प्लॉट करायचा आहे. आय वर्सेस व्ही, इथे व्ही आणि आय हा व्होल्टेज जो आहे तो इथे येणार आहे एक्स ॲक्सिसवर, आणि वाय ॲक्सिसवरती तुम्हाला करंट इथे येणार आहे. इथं व्होल्टेज इथं 0.1 असेल, इथे 0.2 असेल, 0.3, 0.4, 0.5साठी करंट किती आहे तो आपल्याला प्लॉट करायचा आहे. इथं तुम्हाला ऑब्झर्व करता येईल की इथे सुरुवातीला करंट हा एकदमच कमी आहे, खूपच कमी आहे. पण सडनली ज्यावेळेस 0.8 व्होल्टेज होतं आहे त्यावेळेस करंट किती वाढतो आहे, 2.4 सडनली इन्क्रीज झालेला आहे, म्हणून स्लोप असा इन्क्रीज झालेला दिसेल. हा लिनियर ग्राफ येणार नाही. ह्याचा जो ग्राफ आहे तो काय असणार आहे, एक्सपोनेन्शियल ग्राफ येणार आहे, आणि इथे तुम्हाला सडनली स्लोप इन्क्रीज झालेला दिसेल. ओके, सो आय एफ दॅट इज फॉरवर्ड व्होल्टेज, व्ही एफ दॅट इज फॉरवर्ड VF that is forward voltage and IF that is forward current, and VNE that is the breakdown voltage at which the current is suddenly increase. ओके, तर ऑब्झर्वेशन जे आहे फ्रॉम ग्राफ त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हा चेंज इन व्होल्टेज आहे. म्हणजे सपोज काय की तुमचं V1 जे आहे कुठली एक व्हॅल्यू घेऊ शकता आणि V2साठी दुसरी एक व्हॅल्यू घेऊ शकता ऑब्झर्वेशनमधली. समजा आता हे आहे दिस 0.7 घेतला तुम्ही, आणि दुसरी व्हॅल्यू घेतली तुम्ही 0.73, ही V2 घेतली, आणि त्याच्या V1 आणि चेंज इन व्होल्टेज म्हणजे काय, डेल्टा व्ही. डेल्टा व्ही काय असणार आहे, V2 मायनस V1. मग तो डेल्टा व्ही कसा तुम्ही फाइंड आउट करणार, 0.73 मायनस 0.7, सो यू विल गेट डेल्टा व्ही दॅट इज 0.3. तो तुम्ही इथं लिहायचा आहे 0.3. समजा आता डेल्टा आय म्हणजे काय की ह्या व्होल्टेजसाठी I1 किती होता, ह्या 0.7साठी I1 किती होता, 0.8. त्यानंतर V2 काय 0.73, त्याच्यासाठी I2 किती होती व्हॅल्यू, दॅट इज 0.9 ही व्हॅल्यू होती. आता तुम्हाला काय करायचं, चेंज इन करंट दॅट इज डेल्टा आय. सो I2 मायनस I1 यू विल गेट अ चेंज इन करंट. चेंज इन करंट काय मिळणार आहे, 0.9 मायनस 0.8, सो यू विल गेट चेंज इन करंट दॅट इज 0.1, सो यू विल गेट 0.1. आता तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, नेक्स्ट VF अँड IF. VF म्हणजे काय, कुठलेही फॉरवर्ड बायस व्होल्टेज. समजा जो फॉरवर्ड बायस व्होल्टेज इथं काय आहे, इथे 0.8 आहे सपोज, हे फॉरवर्ड बायस व्होल्टेज, आणि त्याच्या अक्रॉस करंट काय आहे IF तुमचा 2.4 मिली ॲम्पियर. ओके, सो हे झालं तुमचं VF आणि IF. आता तुम्ही डायनामिक रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं. डायनामिक रेझिस्टन्स म्हणजे काय, डेल्टा V अपॉन डेल्टा आय. मग डेल्टा व्ही तुमचा किती आला आहे, 0.3, आणि डेल्टा आय किती आलेला आहे, 0.1. 0.3 डेल्टा व्ही किती आलेला आहे, 0.3. डेल्टा आय किती आला आहे तुमचा 0.1. सो 0.3 डिवाइड बाय 0.1 किती आला आहे तुमचा आन्सर, 3 ओहम. हा तुमचा डायनामिक रेझिस्टन्स आला. आता तुम्हाला स्टॅटिक रेझिस्टन्स काढायचा आहे. स्टॅटिक रेझिस्टन्स म्हणजे काय की समजा तुम्ही VFची व्हॅल्यू घेतली आहे 0.8, हा तुमची व्होल्टेज एक व्हॅल्यू घेतली आहे फॉरवर्ड व्होल्टेज. त्याच्यासाठी फॉरवर्ड करंट किती होता, 2.4 हा तुमचा करंट होता. तर तुम्हाला ही व्हॅल्यू येणार आहे 0.33 ओहम. आता इथे जो आहे आपण हे ओहममध्ये लिहायचे, म्हणजे ऑब्वियसली हा करंट जो होता आपला तो कशामध्ये होता, मिलीमध्ये होता, आणि आपण हा तसाच घेतलेला आहे. तर त्याच्याऐवजी काय करायचं, इथे हा जो 10⁻³ त्याला मल्टिप्लायर असणार आहे, तो वरती गेल्यानंतर इथं काय होणार आहे, प्लस होणार आहे. सो ही व्हॅल्यू येणार आहे 3 × 10⁻³ ओहम. सो इट विल कम दिस ॲक्च्युली इन ओहममध्ये. हे मिली ओहममध्ये ही व्हॅल्यू आली आहे, जी 3 मिली ओहम आली ॲक्च्युली. इथं पण 0.33 जो आहे तो मिली ओहम आलेला आहे, आणि आपल्याला व्हॅल्यू कशामध्ये विचारलेली आहे, ओहममध्ये. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट, इट इज 0.33, 2.4 मिली ॲम्पियर आहे. सो यू हॅव टू मल्टिप्लाय बाय 10⁻³ ते वरती आल्यानंतर काय होणार आहे, प्लस. सो यू विल गेट अ व्हॅल्यू 0.33 × 10⁻³ ओहम. दिस इज द व्हॅल्यू ऑफ डायनामिक रेझिस्टन्स. डायनामिक रेझिस्टन्स किती आला, 3 × 10⁻³ ओहम. स्टॅटिक रेझिस्टन्स किती आला, 0.33 × 10⁻³ ओहम. ओके,
सो दिस इज अबाउट द फॉरवर्ड बायस. फॉरवर्ड बायस आपण कंप्लीट केलं. तर वी हॅव टू लर्न आवर रिव्हर्स बायस. तर रिव्हर्स बायससाठी बघूया कनेक्शन. सो पी एन जंक्शन डायोड कॅरेक्टरिस्टिक्स जो आहे त्याचा फॉरवर्ड बायसचं आपण रिडिंग्स घेतलेत, आय व्ही कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितले. आता आपला सेकंड पार्ट बघायचं रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसमध्ये फरक काय आहे, व्हॉट इज द चेंज इन द रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायसमध्ये ॲज युजल बघा हा पी एन जंक्शन डायोड आहे. तर या डायोडमध्ये हा ट्रायंगल म्हणजे काय असतो, that is the positive part or the P region of the diode, and this arrow that is vertical line जे आहे ही vertical line काय दाखवते, that is a negative terminal or a negative region, N region of that PN junction diode. आता कनेक्शन कसं असतं बघा, हे जे N region आहे, N region is connected to the positive terminal of the battery किंवा पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द पॉवर सप्लाय. हे N रिजन कुठं कनेक्ट केलेलं असतं, पॉझिटिव्ह टर्मिनलला. आणि इथे हा जो पी रिजन आहे तो कुठे कनेक्ट केलेला असतो, इकडून बघा असं कनेक्शन आहे, हे इथून कनेक्शन कुठं केलेलं आहे, निगेटिव्हला गेलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह रिजन जो आहे डायोडचा तो कुठं कनेक्ट केला आहे, निगेटिव्ह टर्मिनलला. सो असं जेव्हा कनेक्शन असेल त्यावेळेस आपण काय म्हणतो, इट इज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. P region is connected to N negative terminal of battery, N region is connected to the positive terminal of battery, so it is called as a reverse bias. आता रिव्हर्स बायसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट व्होल्टेजसाठी, डिफरंट रिव्हर्स व्होल्टेजसाठी करंट. आता व्होल्टेज जे आहे ऑब्वियसली कशामध्ये असणार आहे, निगेटिव्हमध्ये असणार आहे. आणि करंट जो आहे तुम्हाला माहिती आहे फॉरवर्ड बायसमध्ये करंट हा नेहमी जास्त असतो आणि रिव्हर्स बायस कनेक्शनमध्ये करंट हा नेहमी कमी प्रमाणात वाहत असतो किंवा कमी प्रमाणात करंट फ्लो होतो. कारण रिव्हर्स बायस कनेक्शनमध्ये रेजिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे किंवा निगेटिव्ह कनेक्शन्स असल्यामुळे तो जो करंट फ्लो होणार आहे तो कसा असणार आहे, मिनिमम असणार आहे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही रिडिंग्स घेणार आहेत त्या व्होल्टेजला, पर्टिक्युलर व्होल्टेजला, पर्टिक्युलर निगेटिव्ह व्होल्टेजला तुम्हाला जो करंट येईल तो आपल्याला कशामध्ये मिळणार आहे, सगळ्यात कमी करंट आहे, कमी व्हॅल्यू असणार आहे. म्हणून ती मिली ॲम्पियरमध्ये सुद्धा करंट मिळणार नाही. तर तो करंट कशामध्ये मिळेल तुम्हाला, मायक्रो ॲम्पियरमध्ये करंट मिळणार आहे. सो आपला टेबल बघा, टेबल नंबर 2 रिव्हर्स बायस. लिस्ट काउंट ऑफ व्होल्टमीटर आहे 0.1 व्होल्ट. त्यानंतर लिस्ट काउंट ऑफ मायक्रोमीटर जो आहे सो 0.01 आहे तो. आता इथं मायक्रो ॲम्पियर म्हणजे मिलीपेक्षाही कमी करंट फ्लो होणार आहे आणि तो आपण मायक्रोमीटरमध्ये आपण मेजर करणार आहे. कारण दॅट इज वी हॅव टू सिलेक्ट द रेंज दॅट इज मायक्रो ॲम्पियर. आणि रिव्हर्स व्होल्टेज जे आहे ते तुम्हाला इथं दिसतं आहे. आता समजा हा व्होल्टेज मी आता मॅक्झिमम दिलेला आहे -19 व्होल्टेज दिसते तुम्हाला. करंट किती दिसतोय, करंट दिसतो 0.19 म्हणजे काय करंट. आणि इथं ॲम्पियर सिलेक्ट केलेलं रेंज बघा 2000 मायक्रो ॲम्पियर म्हणजे मायक्रो ॲम्पियरमध्ये हा करंट आहे. 19 एवढा करंट आहे पण तो कशामध्ये, मायक्रो ॲम्पियर. आणि व्होल्टेज किती आहे तुमचं, -19 हे एवढं व्होल्टेज आहे सपोज, आणि त्याला करंट किती आहे 19 मायक्रो ॲम्पियर. आता मी हे व्होल्टेज कमी केलं, सपोज 18 करूया आपण. मी काय करते, व्होल्टेज कमी करते आहे. समजा हे व्होल्टेज केलं आपण 18वर, तर 18ला तुम्हाला बघा -18 जेव्हा करंट व्होल्टेज असेल तेव्हा करंट किती येतो, 18 मायक्रो ॲम्पियर. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, रिडिंग्स घ्यायचं आहे रिव्हर्स बायसमध्ये. म्हणजे ऑब्वियसली व्होल्टेज कमी झालं आहे, करंट पण कमी होणार आहे. इथं -17 दिसतं आहे व्होल्टेज, त्याला तुम्हाला करंट दिसतो आहे 17 मायक्रो ॲम्पियर. मी ॲप्रॉक्सिमेटली लिहिते 17. म्हणजे अशा पद्धतीने बघा डिफरंट व्होल्टेजसाठी डिफरंट करंट. ज्यावेळेस तुम्हाला व्होल्टेज कमी होतं आहे बघा 15 आहे, 16 करूया आपण. 16साठी करंट किती आहे, 16 मायक्रो ॲम्पियर. -16 मायनस आहे हे रिडिंग कशामध्ये, मायनसमध्ये. तर अशा पद्धतीने बाकीचे सगळे रिडिंग्स आपण घेऊ शकतो. सो -15 करूया, करंट 15 येणार आहे, मायक्रो ॲम्पियरमध्ये करंट आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ब्रेकडाऊन व्होल्टेज म्हणजे काय की डिप्लिशन लेअर वाढत जाते. रिव्हर्स बायसमध्ये काय होतं की डिप्लिशन लेअर जी आहे डायोडमधली ती लेअर काय होत जाते, वाढत जाते. मग आता -14साठी सुद्धा करंट येणार आहे 14 ॲम्पियर मायक्रो ॲम्पियर इट इज. -13साठी करंट 13च येतो आहे.
तर अशा पद्धतीने आपण हे 10 रिडिंग्स घेतलेले आहे, त्यातले 7 रिडिंग्स कंप्लीट झाले, 10 रिडिंग पुढचे घेऊ शकतो आपण. त्याच पद्धतीने सगळे रिडिंग्स येणार आहेत. सो -12, 12, सपोज -11 इट इज येणार आहे 11 मायक्रो ॲम्पियर. करंट हा मायनसमध्ये आहे का? नाही, पण तो करंट कशामध्ये आहे? मिनिमम आहे. करंट इज मिनिमम. आणि व्होल्टेज मायनसमध्ये काय दाखवतं? कारण हे रिव्हर्स बायसमध्ये आहे. -10 साठी 10 करूया आपण, दाखवते मी तुम्हाला. ओके, हां, हे 10 दिसते तुम्हाला, -10.1 इट इज 10 ॲम्पियर करंट दिसतो आहे ॲम्पियरमध्ये. सो अशा पद्धतीने 10 रिडिंग्स आपण कंप्लीट केले. पण ह्याच्यामध्ये ब्रेकडाऊन व्होल्टेज आपण पर्यंत कमी करू शकत नाही, ब्रेकडाऊन व्होल्टेज आपण काढू शकत नाही, एवढापर्यंत आपण व्होल्टेज वाढवू शकत नाही. ब्रेकडाऊन व्होल्टेज हे -50 वगैरे असतं, तिथपर्यंत आपण रिडिंग घेणार नाही. फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळाली पाहिजे की रिव्हर्स बायस आणि फॉरवर्ड बायसमध्ये काय फरक आहे. रिव्हर्स बायसमध्ये डिप्लेशन लेअर ही वाढत जाते, फॉरवर्ड बायसमध्ये डिप्लेशन लेअर कमी होत जाते आणि एका व्होल्टेजला ती डिप्लेशन लेअर 0 झालेली असते, त्यावेळेस मॅक्झिमम करंट फ्लो होत असतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ फॉरवर्ड बायस करंट. आणि ज्यावेळेस रिव्हर्स बायसमध्ये करंट हा नेहमी कमीत कमी करंट फ्लो होत असतो. कमीत कमी करंट का फ्लो होत असतो? दॅट इज कॉल्ड ॲज अ लिकेज करंट, त्याला आपण लिकेज करंट म्हणत असतो. सो द करंट इज व्हेरी मिनिमम इन केस ऑफ अ रिव्हर्स बायस, दॅट वी हॅव टू व्हेरीफाय. ओके, सो दिस इज अबाउट द रिव्हर्स बायस. आणि तुम्ही त्याचा काय काढू शकता? त्याचा ग्राफसुद्धा काढू शकता रिव्हर्स बायससाठी. ओके, सो रिझल्टमध्ये आपण काय लिहिणार? स्टॅटिक रेझिस्टन्स ऑफ गिवन डायोड ॲट पर्टिक्युलर पॉईंट आणि डायनामिक रेझिस्टन्स ऑफ गिवन डायोड ॲट पर्टिक्युलर पॉईंट. तो आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. स्टॅटिक रेझिस्टन्स आपला काय आलेला आहे? 0. इकडे लक्ष द्या. स्टॅटिक रेझिस्टन्स जो आलेला आहे इथे आपण कॅल्क्युलेट केलेला आहे अगोदर, त्याची व्हॅल्यू आली आहे 0.33 × 10⁻³ ओहम. डायनॅमिक रेझिस्टन्सची व्हॅल्यू आली आहे 3 × 10⁻³ ओहम. So this is about the forward bias and reverse bias PN junction diode. So I hope you have understood this practical. Thank you.